नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर हा व्हिडिओ आहे दिवाळीचा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा. तर काही कारणास्तव मला हा व्हिडिओ टाकता आला नाही. म्हणजे पहिल्या चॅनेलवरती ना अचानकच चॅनेल बंद झालं. म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ जर टाकले तर ते यूट्यूब काही ॲक्सेप्ट करीत नव्हतं. त्यामुळे मग ते चॅनेल बंद झालं. त्यानंतर मग मी हे चॅनेल उघडलं. तर त्यानंतर मग ह्या चॅनलवरती टाकू की नको, पण गॅलरीमध्ये खूप सारे व्हिडिओ होते. म्हणलं चला ह्या वर्षीचे व्हिडिओ आत्ताच अपलोड करून टाकावा, म्हणून आता मी एडिटिंग करून टाकीत आहे. आणि त्यानंतर मला तोरण वगैरे लावित होते मी. तर त्यानंतर मी ते रांगोळीचा साचा आणलेला, म्हणजे रांगोळीचं स्पॅच आहे तो लावून घेत आहे. तो लावला तर खरा, पण थोड्या वेळाने वरदने सगळा फाडून टाकला. मला तोरण वगैरे बांधून घ्यावा सणासुदीचं, फरची वगैरे पुसून वगैरे सगळ्याचं घरातलं सगळं काम आवरलेलं होतं. त्यामुळे मला थोडंसं स्वस्तिक वगैरे लावून घ्यावा, लक्ष्मीची पावलं. त्यानंतर लहान लेकरं जर असले ना तर काहीच करता येत नाही. असं त्यांनी नको म्हणलं तर तिथल्या वस्तू लगेच उचलून घेतात, आणि जोपर्यंत लहान लेकरं आहे तोपर्यंत त्यांना भिंतीवर लिहिणं, पुसणं वगैरे हे चालूच असतं. आणि त्यानंतर मी आता ते पावलं लावून घेत आहे. आणि मी काही करायला जर घेतलं तर या तिघांची लुडबुड नेहमीच असते माझ्याबरोबर. आणि यांना वाटतं मीच लावावं, पण स्टिकर वगैरे काय त्यांना लावता नसताना. त्यानंतर मग मला शुभ लाभ असं पावलं वगैरे सिद्धी काढून देत होती. बघा, वराचं चाललं होतं, मी लावतो, आणि त्यानंतर त्यांनी पाऊल लगेच काढून घेतलं. लगेच ते हात लावून घेत होता, आणि अशा पद्धतीने मी पाऊल, स्वस्तिक आणि हे स्पॅच लावून घेतला होता. त्यानंतर मला तोरण लावावा, कारण की तोरण आम्ही दारावरतीच घेतलं होतं दिवाळीच्या आदल्या 2 दिवस. दिवाळीच्या आधी 2 दिवस लावायचं होतं, पण कामानिमित्त काही बनलंच नाही लावायला वगैरे, त्यामुळे मग लावून घेत आहे. मला दिवाळीचा दिवस आहे, लक्ष्मीपूजन आहे, तर त्यामुळे मला सगळं लावून घ्या, तोरण वगैरे. त्यानंतर मी दाराला तोरण लावून घेतलं. मग आता आले देवघराला जर तोरण लावायचं म्हणलं ना तर कुठंच खिळा वगैरे काहीच नाही. बोर्डाला थोडासा खिळा होता, त्यामध्येच मी थोडासा दोरा अडकवला, आणि ही डिश टीव्हीची वायर आहे तिथे थोडा दोरा अडकून मग असं लावून घेतलं. 2 दिवस का होईना ठेवावा. रेग्युलर लावायचं जर म्हणलं तर असं अडचण होत असते फोटोला, देव वगैरे पुंजायला वगैरे. मग आपलं रेग्युलर फुलं वगैरे असतातच आपली झेंडूची वगैरे, मग ती असतात. मग अशाच पद्धतीने लावून घेतलं. आणि आता मग जायचं तुम्हाला शेतामध्ये, कांद्याच्या गोण्या भरायच्या होत्या. म्हटलं त्या गोण्या वगैरे भरून मग त्यानंतर मग सुप्रिया होती, मग ती स्वयंपाक करणार होती. मग त्यामुळे मग शेतात जर गेलं आणि एकजण हे घरी असले होते. अशा पद्धतीने तोरण लावून घेतलं. आणि माझी लाडूबाई मला विचारित होती की मम्मा रांगोळी केव्हा काढायची. तिचं एकच होतं, मम्मा रांगोळी केव्हा काढायची चाललं होतं. तर तिला म्हटलं आपण 4 वाजता रांगोळी काढू. आता मी कांद्याच्या गोण्या भरायलाच जाते. तिथं बघा मी कांद्याच्या गोण्या भरून घेतल्यात आम्ही सगळ्यांनी तेवढ्या अशा. तर मग आता कांद्याच्या गोण्या भरून झाल्या होत्या, आणि वातावरण एवढं पावसाने झालं होतं ना, वारं सुटलं होतं, असं वाटत आत्ता पाऊस येईल. तर त्यानंतर मग कांदा भरून झालं. त्यानंतर मग आता घरी आल्यानंतर घरात पाऊल टाकलं ना तर लगेच पिऊजन सिद्धे चाललं होतं, आम्हाला रांगोळी काढायची. तर म्हणलं चला घ्या, त्यांना रांगोळी काढून दिली, साचे वगैरे. तर इथं बघा सिद्धीचं चाललं आहे दिवा काढायचा. तिला मोबाईलवरून चाललंय त्यांचं बघा दोघींचं. दिवा काढायचं, एकीचं काढलंय आकाशकंदील चाललंय. पिऊला रांगोळी छान जमते, चित्र रांगोळी. सिद्धीला येत नाही, पण लोटभर करायला खूप आवडते. तिला म्हणलं नाही येत, ती यूट्यूबवरून काढायची. यूट्यूबच्या आपल्याला काही जमत नाही, आपल्या मनाने काढता येईल तेवढंच करायचं असतं, पण नाही, रुसून गेली. त्यानंतर पिऊने मग असं आकाशकंदील काढलंय बघा, कसा वाटतोय ते नक्की सांगा. त्यानंतर मग मी अशी भरपूर फुलं होती, त्यामुळे फुलांच्या अशा पाकळ्या काढून घेतल्या आणि अशी रांगोळी काढली साधी सिंपल. पण रांगोळी काढत होते त्यावेळेस कोंबड्या बघा बाजूलाच आहे, त्यांना हाणावं लागायचं. आणि खाली मी सारून वगैरे आधीच काढून घेतलेलं होतं, सगळी दगडं कोंबड्यांनी हे केलेलं होतं, त्यामुळे आदल्या दिवशी सारून काढलं होतं. त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, नक्की बघा. तर त्यानंतर मग पिऊची अशी रांगोळी काढून झालती. ते भदीप पावली काढायचं होतं तिला. त्यानंतर हे बघा आमचा पूर्ण असं पसारा. सिद्धीचा बघा दिवा एवढा छान काढला तरी तिला नाही आवडला, रुसून गेली. आणि त्यानंतर दारासमोर पावलं वगैरे काढलीत. आणि पिऊने मस्त अशी एका हाताने रांगोळी काढली, आकाशकंदील काढला, दिवा काढला आहे तिने. तर कसा वाटली तिची रांगोळी नक्की कमेंट करा. त्यानंतर फुलांना मला सुद्धा मदत करते, मला सांगत होती अशी फुलं टाक आणि असं कर. तर बघा त्यानंतर मग रांगोळी काढली. त्यानंतर तुळशीपुढं अशी रांगोळी काढली, ती सिंपल साधी अशी. त्यानंतर हे पिऊने बाकीचं काढलं होतं. त्यानंतर मग
असे शांत. मला रांगोळी काढता येत नाही, पिहूनी काढली तेवढीच येते आणि वारेने अख्खी आमची उडून गेली त्या पाकळ्या वगैरे. त्यात आतासुद्धा बघा वातावरण असं एकदम पावसाने झालं होतं आणि लाईट जाईन, त्यामुळे म्हटलं आता पहिल्यांदा कुटी करून घ्यावा मग किचनमध्ये जावा. त्यानंतर कुटी करून घेते, पूर्ण झाकूनही ठेवलं नंतर कोंबड्या पूर्णच काढून टाकतात. तर गावाकडे लाईटीचा हाच प्रॉब्लेम आहे, 4 वाजता लाईट जाते, सणाची सुद्धा राहत नाही आहे. टाईम म्हणजे काट्याला सुद्धा असा पूर्ण जाते. त्यानंतर घरामध्ये आले त्यावेळेस सगळ्यांनी भात आमटी पुरण वगैरे करून घेतलेलं होतं. पीठ मळलं होतं, फक्त भजी कोड्या पापड करायचं राहिलं होतं, तर मी पापड करून घेते आणि भज्याला सुद्धा पीठ काढून घेतलं होतं. तिथं तांदळाच्या पापड्या आणि नाचणीच्या पापड्या तळून घेते. तसे तिला भूक लागली होती, त्यांना भात आमटी खायची तर तिच्या हातानेच घेत होती. एक घोसाळं शेतात भेटलो, त्याचीसुद्धा भजी करावं म्हणलं. पिवसीला काय आवडत नाही घोसायची, मला आवडते त्यामुळे बनवून घेते. इथं कांदा भजी बनवायचं चाललं आहे माझं. तुम्हाला पूर्ण असं कांदा भजी बनवून घ्यावा. त्यानंतर मग संध्याकाळी दिवं वगैरे लावायचं, लक्ष्मीपूजनाचं वगैरे करायचं. माझा सगळा स्वयंपाक झाला होता. त्यानंतर बघा इथं पिऊचं सिद्धीत चाललं होतं फटाकं वाजवायचं. त्यांना सकाळ धरून झालं होतं, केव्हा रात्र होईना आम्ही फटाक वाजवू. एवढं फटाकं आणलं होतं काकानी, काही पप्पानी, काही बाबांनी. यांची खूप मजा होती. फटाकं 5 दिवसावर झालं त्यांचं नुसतं फटाकं वाजत काम चाललेलं होतं. त्यानंतर मी अशी साधी सिंपल अशी लक्ष्मीची पूजा मांडलेली होती. भरपूर फुलं होती, त्या फुलाची अशी रांगोळी काढलेली आणि आमच्याकडे अशीच पूजा वगैरे करून घेत असतात. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. त्यानंतर मी अशी रेडी झालेली होती. साडीवरती काही ब्लाऊज शिवलेला नव्हता, पण साडी घातली मेकअप वगैरे. आणि पण काय अंधारामध्ये एवढे फोटो छान आलेच नाही, लवकर अंधार पडला. 5:30-6 वाजता तसा 6 वाजता अंधार पडायला लागत होता. आणि तर वरदचं पिऊची खूप मजा. त्यांनी बघा एवढं पाऊस हे केलं तर वरदचा तर आनंदच वेगळा होता. त्याला नुसती लुडबुड करायला आवडत होती. त्यानंतर मी आता एक ताट बनवलं होतं. आता गायांना वळून घ्यायचं होतं, गायात मग गाड्या वगैरे सगळं. त्यांची तेव्हा पिहूने सिद्धीने सगळ्याकडं लावल्या होत्या. तुळशीला देवघरात इथं रांगोळी काढली, तिथे पिहूने सिद्धी अशा पूर्ण माझे काम सोपे करतात, रांगोळी वगैरे काढतात. त्यानंतर मी इथं गावरान गाईला वळून घेत आहे. त्यानंतर गाड्या वगैरे सुद्धा सगळ्या धुवून ठेवलेल्या, त्यांना हार वगैरे केलं होतं मामाने. तर आता मी पूजा करून घेते. तर बघा कसा अंधार पडायला लागलेला. आता वाजले होते 6:15 वाजताच असा अंधार पडायला लागलेला आहे. दिवस असा छोटा झालेला आहे. आणि म्हणतात ना म्हणजे दिवाळीचा दिवा बघितला की गवत वाळायला लागतं, तशी गमत आहे. पण आता संध्याकाळी केलं तर कसला आनंद आहे फटाका वाजवता बघा. तर अशा पद्धतीने मी लक्ष्मीपूजन वगैरे करून घेतलेलं होतं. त्यानंतर आता मला थोडंसं फोटो क्लिक करावं, तर पिहूचं चाललं तर माझा काढ, त्यानंतर सिद्धीचं, या दोघींचंच फोटो काढून वरदचा काही. तर चला मग तुमचे कसं साजरी केली लक्ष्मीपूजन तेही सांगा मला.